रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी येत्या 15 ते 20 दिवसात जिल्हाभर जनआंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले दुप्पट तिप्पट येत असल्याचा दावा करत त्यांनी ही योजना रद्द करण्याची मागणी केली। सध्या भात लावणीची कामे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन काही दिवसांनी सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। लावणीची कामे पूर्ण झाल्यानंतर गावोगावी बैठका घेऊन नागरिकांना या विषयावर एकत्र केले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय। स्मार्ट मीटरची अंमलबजावणी रद्द करून पूर्वीचीच वीज बिलाची व्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली असून या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन भाई जयंत पाटील यांनी केले। तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं? लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करणार। हे लावण्याचे काम चालू आहे। 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची। स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे। कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून ही सर्वांनी काही वीज चोरलेली नाहीये। हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे। तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारतात। त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला